नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये थोडा व्हॉइसचा इश्यू आहे असं मित्रातून सजेशन आले होते. तर या व्हिडिओमध्ये ते करेक्ट करीन आणि आपली जर्नी, आपला प्रवास असा चालू राहील. आपला मेन मुद्दा आहे आपलं सरकार आहे किंवा मागचे कोणतेही सरकार स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत जेवढे काही सरकार आले यापैकी मला नाही वाटत कोणत्याही सरकारने शिक्षण व्यवस्थेवर जसं लक्ष द्यायला पाहिजे होतं तसं दिलं नाही. सरकारी शाळांचा सध्या तुम्ही अभ्यास केला असता महाराष्ट्रातील, तर फरक हा आपल्याला दिसून येईल की काय अवस्था आहे सरकारी शाळांची आणि सरकारचं कसं लक्ष आहे या सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे तुम्हाला स्पष्ट होईल. थोडं आतमध्ये डोकवून बघितलं, त्याचा अभ्यास केला की हे लक्षात येते आणि कुठेतरी एक सामान्य नागरिक म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य असते की आपण या मुद्द्यांकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण जर आता लक्ष नाही दिलं शिक्षण व्यवस्थेवर तर मग पुढची पिढी कशी घडेल हे विचार पण केला जाऊ शकत नाही. जे बेसिक नीड आहे, आपल्याला जे पाहिजे ते आहे एज्युकेशनची, शिक्षणाची. त्यावर लक्ष केंद्रित न करता सरकारचं लक्ष फक्त आपलं राजकारण कसं चमकवायचं, आपली पार्टी जिंकून कशी येईल, समाजाचा विचार नाही करत, लोकांचा विचार नाही करत, फक्त आपल्या पार्टीपुरता विचार करतात आणि हळू आपल्याला सत्ता पाहिजे, हाच त्यांचा मुख्य उद्देश. हे जेवढे राजकीय पार्ट्या आहेत यांना देशाशी काही घेणं नसते, यांना फक्त आपल्या पार्टीशी घेणं असते. हा जेवढा विचार स्वतःच्या पार्टीचा करतात तेवढा विचार ते देशाचा करत नाहीत. त्यांच्या भाषणात बोलण्यापुरता फक्त भारत देश येतो, बाकी त्यांचा भारताशी काही संबंध नाहीये. त्यांचा संबंध फक्त त्यांच्या पार्टीशी आहे. भारत देशाचा त्यांनी विचार केला असता तर त्यांनी पायाभूत सुविधांवर जास्त लक्ष दिलं असतं, जसे की शिक्षण. हे जे शिक्षण व्यवस्थेचं जे प्रायव्हेटायझेशन होत आहे, जे प्रायव्हेट शाळा आहेत त्यांची जे दादागिरी चालू आहे सध्या, जे शिक्षण त्यांचं जे शुल्क आहे, त्यांची जी फीज आहे ती फीज आज आभाळाला घेतलेली आहे आणि ही फीज सामान्य माणसांना, जे गरीब आहेत, मजूर आहेत, शेतकरी आहेत यांना न परवडणारी आहे. खाजगी शाळांचा तुम्ही जर रेट बोर्ड वाचला तुम्हाला एक घाम फुटेल, एवढी जबरदस्त फीज आहे त्याची. हे जे मजूर वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, यांना जर चांगलं शिक्षण पाहिजे असेल तर ते खाजगी शाळांकडे वळतात आणि आपला खिसा रिकामा करून घेतात. परिस्थिती नसतानाही त्यांना शिकवावं लागतं, कारण सरकारी शाळांमध्ये त्या सुविधा नाहीयेत ज्या की खाजगी शाळांमध्ये असतात. हे मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला बोललो होतो की सरकारी शाळांमध्ये या सुविधा पुरवल्या सरकारने तर शेतकरी वर्ग आहे, जे मजूर वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, त्यांचे पाल्य त्या सरकारी शाळेमध्ये शिकतील आणि अगदी मोफत. खाजगी शाळांमध्ये जी फीज आहे त्या फीजवर नियंत्रण लावण्यासाठी सरकारने काहीतरी पावलं उचलायला पाहिजे, कारण खाजगी शाळांची ही दादागिरी चालू आहे. फीज संदर्भात कोणत्याही प्रकारच्या फीज लावून पालकांवर दडपण आणत आहेत. त्या पालकांना सळोकी खोळं करून सोडत आहेत. प्रत्येक महिन्याला कशाच्या ना कशाच्या बाबतीत फीज आकारली जाते. त्यांनी जसं सांगितलं तसं पालकांना वागावं लागते. त्यांना चॉईस म्हणजे काहीच नसते. खाजगी शाळांनी जे सांगितलं ते करावंच लागतं. त्यांचे शूज कुठे घ्यायचे, त्यांची बॅग कुठे घ्यायची, त्यांचे बुक्स कुठे घ्यायचे, हे दुकान सगळे ठरलेले असतात आणि ठरलेल्या दुकानावर भाव करता येत नसतो. जेवढी त्याची किंमत आहे त्याच्यापेक्षा डबल टिबल ते रेट लावून ते विकत असतात. म्हणजे इथेही पालकांच्या खिशांना कात्री लावली जाते. आणि खाजगी शाळांमध्ये जेव्हा शेतकरी वर्ग, मजूर वर्ग इकून तिकून कर्ज काढून ते खाजगी शाळांकडे वळतात, कारण ते सुविधा चांगल्या असतात, शिक्षण थोडं चांगलं असते. जेव्हा हा वर्ग, शेतकरी वर्ग, मजूर वर्ग ऍडमिशन साठी खाजगी शाळांमध्ये जातो तर या वर्गाला तिथे निम्न लेखले जाते. जसं काय एखादा गुन्हेगार आहे, तुम्ही काय करता, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात या प्रश्नाचा अर्थ असा की तुमची अवकात काय आहे. आरटी ऍक्ट 2009 यामधील कलम 13 मध्ये असं सांगितलेलं आहे, कोणतीही शाळा खाजगी असो की सरकारी शाळा असो, तिथे जर एखादा पालक आला त्याला असे प्रश्न, तुम्ही काय करता, थोडक्यात म्हणजे मुलाखत तुम्ही घेऊ शकत नाही. जर असं आढळलं तर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते, 50,000 पर्यंत दंड लागू शकतो. असे जर प्रश्न तुम्हाला विचारत असतील तुम्ही कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करू शकता. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे मुलाखतीची ही बंद करू शकता तुम्ही या कलमे अंतर्गत.